या 96 वर्षांच्या आजी घरी पडल्यामुळे अंथरुणास खिळून होत्या. त्यांना उठता बसता येत नव्हतं, तसेच उजव्या खुब्यामध्ये कायमच दुखत होते. त्यामुळे त्यांना मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बारामती येथे आणण्यात आले. त्यावेळेस प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्या उजव्या खुब्यामध्ये नेक ऑफ फिमर हे फ्रॅक्चर असल्याचे आढळून आले. नेक ऑफ फिमर फ्रॅक्चर म्हणजेच हा आपला जो खुब्याचा बॉल आहे त्याचा रक्तप्रवाह पूर्णपणे जातो. त्यासाठी बॉल बदलण्याची गरज असते. त्यासाठी त्यांना बायपोलर हेमिऑर्थोप्लास्टी या शस्त्रक्रियेची गरज होती. वय जास्त असल्या कारणाने त्यांच्या हृदयाची क्षमता कमी झाली होती. त्यामुळे त्यांचे ऑपरेशन गुंतागुंतीचे तसेच अत्यंत कमी वेळात करणे गरजेचे होते. त्यानुसार ऑपरेशनचे प्लॅनिंग करून त्यांचे अत्यंत कमी वेळात ती शस्त्रक्रिया मेहता मेडिकेअर हॉस्पिटल येथे करण्यात आली. ऑपरेशन नंतर 24 तासातच त्यांना पायावर पूर्णपणे वजन टाकून चालवण्यात आले. ऑपरेशनच्या 3ऱ्या दिवशी त्या चालत घरी गेल्या. आता 1 महिन्यानंतर त्या व्यवस्थितपणे चालत आहेत. अशा प्रकारच्या ऑपरेशनमध्ये पेशंटची ऑपरेशन पूर्वी आणि ऑपरेशन नंतर ही काळजी घेणे खूप जास्त गरजेचे असते. ते या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा असल्यामुळे सहजपणे शक्य झाले. माझे नाव प्रियंका तेजस गिरी. ह्या माझ्या आजी आहेत आणि या चालत असताना घरी पाय घसरून पडल्या आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्याच्यामुळे आम्ही इकडे बारामतीला मेहता हॉस्पिटलमध्ये आलो. त्यांना ऍडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केला आणि ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. आज ऑपरेशनचा 5वा दिवस आहे आणि आजी स्ट्रेचरच्या मदतीने व्यवस्थित चालत आहे. आमच्या आजींचे वय 96 आहे. या वयात खुब्याचे ऑपरेशन होणे खूप रिस्की होते. तरी हे ऑपरेशन डॉक्टरांनी व्यवस्थितरित्या पार पाडले. आम्हाला वाटले नव्हते की आजी स्वतःच्या पायावर पुन्हा चालू लागतील, पण डॉक्टरांनी व्यवस्थित ऑपरेशन केल्यामुळे आजी आज चालू लागल्या.